स्थानिक स्वराज्य संस्था सफाई कर्मचारी युनियनच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक रोड विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी विभागीय अधिकारी आणि प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांना निवेदन देण्यात आलं। संबंधित मागण्यांवर 2 दिवसांमध्ये निर्णय घेण्याचं आश्वासन सभापतींनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयाअंतर्गत 400 ते 500 सफाई कर्मचारी कार्यरत असून आरोग्य आस्थापनेसाठी केवळ एकच कनिष्ठ लिपिक उपलब्ध असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। त्याचबरोबर अतिक्रमण विभागातील दुसरे कनिष्ठ लिपिक कामाच्या सोयीप्रमाणे आरोग्य विभागामध्ये येत असल्यानं प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलं आहे। यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन, रजा मंजुरी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याच्या फायली, पेन्शन प्रस्ताव, जादा कामाचं वेतन, परिवीक्षाधीन कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या प्रक्रिया, वेतन श्रेणी फरकाची बिलं, वैद्यकीय रजेची देयके ही कामं रखडल्याची तक्रार करण्यात आली आहे। आरोग्य आस्थापनेसाठी कायमस्वरूपी कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक नियुक्त करावेत। त्याचबरोबर प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण ढकोलिया, सरचिटणीस सागर खरे, कार्याध्यक्ष जय भैया यादव, विजय जाधव, राहुल तुसाबड, सागर बारगळ, प्रवीण बिराडे, करण निकम, अनिल गांगुर्डे, लोकेश गांगुर्डे, रणजित हंसराज, विकास शेळके, नारायण दाभाडे, आनंद राठोड, ज्योती वाघमारे, गौरी पवार आणि कामगार यावेळेस उपस्थित होते। मी लक्ष्मण शिवचरण ढकोलिया, स्थानिक स्वराज्य संस्था सफाई कामगार युनियनचा अध्यक्ष। आज दिनांक 14/5/2026 रोजी स्थानिक स्वराज्य संस्था सफाई कामगार युनियनच्या वतीने नाशिक रोड विभागीय कार्यालयासमोर सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या संदर्भात निदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमाला नाशिक रोड विभागातील सर्व सफाई कर्मचारी आवर्जून उपस्थित राहिलेले आहे। आमचा प्रामुख्याने सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्यापैकी रजा मंजुरी, दुसरं लाड कमिटीच्या अनुषंगाने वारस हक्काच्या नोकरीच्या फायली, जादा कामाचा मोबदल्याचे वेतन, रजा मंजुरीचे वेतन, तसेच परिवीक्षाविधीन कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतन लावण्याबाबतच्या फायली, तसेच अनेक विविध समस्या आहेत ज्या संदर्भात आम्ही माननीय विभागीय अधिकारी साहेब आणि माननीय सभापती साहेब यांना निवेदन देऊन आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत। नाशिक रोड आस्थापना विभागामध्ये 468 सफाई कर्मचारी कार्यरत असून नाशिक रोड आरोग्य आस्थापनाला 2 कनिष्ठ लिपिक दिलेले असून त्यापैकी 1 कनिष्ठ लिपिक हे जनगणनेच्या कामामध्ये वर्ग करण्यात आले असून दुसरा कनिष्ठ लिपिक अतिक्रमण विभागात कार्यरत असून त्यांना कामाच्या सोयीनुसार आरोग्य आस्थापना दिलेले आहे। असे 2 कनिष्ठ लिपिक असून सुद्धा आरोग्य आस्थापनाचे कुठल्याच प्रकारचे काम होत नसल्याने आम्हाला निदर्शनाच्या भूमिकेत यावे लागले। आम्ही वारंवार विभागीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करूनही त्याची पूर्तता होत नसल्याकारणाने आम्ही या ठिकाणी आज निदर्शन करीत आहोत। या निदर्शनामध्ये मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी व आमचे पदाधिकारी उपस्थित झाल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आमचे निवेदन माननीय सभापती साहेब, माननीय विभागीय अधिकारी सो यांनी स्वीकारले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि तर थांबतो। तो भी मेरी फाइल करने जा रही विषय संवाद सुद्धा गेलेला आहे। मला 4 वर्ष झाले लागून अजून सुद्धा माझी फाईल कुठे आहे मला काहीच माहिती नाही आहे। माझी फाईल पुढं पाठवलेली नाही। आज माझा पगार 13,000 आहे। मी आता घर चालवणार का काय चालवणार त्याच्या। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।